पीक विम्यासंदर्भात शेतकरी बांधवांकडून विचारण्यात येणारे सर्वात मोठे 2 प्रश्न. ते प्रश्न म्हणजे असे की पीक विमा कधी मिळणार? तारीख सांगा. आणि दुसरी गोष्ट, पीक विमा हेक्टरी किती मिळणार? तर मित्रहो, मी जेव्हापासून व्हिडिओच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत वेगवेगळ्या योजनांची माहिती अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या जेवढी काही माहिती ज्या वेगवेगळ्या योजनांची पोहोचवलेली आहे, तारखा सांगितलेल्या आहेत, अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती तंतोतंत जवळपास खरी ठरलेली आहे. हे आपणा सर्वांकडून मला नेहमी सांगण्यात येते. विश्वासार्हता तुमची काय आहे हे सुद्धा मी पाहत आहे. परंतु मग आता हे सांगत असताना मी तुम्हाला या अगोदरच सांगितलेलं होतं की पीक विमा गुढीपाडव्यापासून मिळण्याकरिता सुरुवात होईल. मिळण्याकरिता सुरुवात जरी नसली झाली तरी 2 दिवस अगोदरपासून म्हणजे गुढीपाडव्यापासूनच तुमचे स्टेटस चेंज होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. पीक विमा मंजूर होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या रकमा दाखवणे सुरू झालेल्या आहे, त्या शेतकरी बांधवांना त्या रकमा त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता खूप काही जास्त वेळ लागत नसतो. आपण या अगोदर या पीक विम्या संदर्भात बघितलेला आहे. हा झाला आता एक वेगळा विषय. महत्वाचा विषय, ज्या भागातील, ज्या जिल्ह्यातील, सज्जातील मंडळातील शेतकरी बांधवांना अजून कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे, त्यांचं सुद्धा कॅल्क्युलेशन झाल्याच्या नंतर त्यांना स्टेटस चेंज होऊन जाईल. नंतर अमाऊंट सुद्धा दाखवण्यात येईल आणि त्या अमाऊंट त्यांच्या खात्यावर जमा सुद्धा होऊन जातील. हा विषय झाला फक्त जिल्ह्याचा पीक विम्याचा. ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा त्यांचं कॅल्क्युलेशन दिसत नाही तो विषय. त्याच्यापेक्षाही मोठा आणि महत्वाचा विषय म्हणजे हेक्टरी पीक विमा किती मिळणार? तर मित्रहो, आजच नाही, ज्याप्रमाणे मी कधी पीक विम्या संदर्भात अपडेट देतो, व्हिडिओ टाकतो, माहिती देतो, तेव्हा काही शेतकरी नाराज होऊन त्यांच्या रागाच्या भरामध्ये सांगतात 4 महिन्यापासून तेच सुरू आहे, 2 महिन्यापासून तेच सांगत आहात, 1 महिन्यापासून तेच सुरू आहे. तर तुम्ही आता काही दिवसापासून, काही महिन्यापासून मी पीक विम्या संदर्भात माहिती सांगत आहे किंवा इतरही सांगत आहेत. 16 तारखेच्या नंतर सांगितली होती, हे तुम्ही सांगत आहात, हे तुम्हालाही माहिती आहे. परंतु मग तुम्हाला ज्या अर्थी ह्या सर्व गोष्टी माहिती आहेत, तुम्हाला जर माहिती आहे मी पीक विम्या संदर्भात वेळोवेळी अपडेट दिलेली आहे, तर तुम्हाला एक गोष्ट सुद्धा लक्षात असायला हवी की पीक विम्याचे जेवढे काही व्हिडिओ खरीप 2025 संदर्भात बनवलेले होते, तर त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेळोवेळी नेहमी सांगत आलेलो आहे की पीक विमा हेक्टरी काही खूप चांगला मिळणार नाही आहे. खूप चांगला नाही म्हणजे नसल्याच जमा आहे. इव्हन आजची परिस्थिती तर अशी आहे की तुमचं एका महिन्याचं रिचार्ज सुद्धा निघणार नाही, एवढा कमी पीक विमा काही भागामध्ये काही शेतकऱ्यांना मिळणार आहे, मिळत आहे. हे त्यांच्या रकमा शेतकरी बांधव कमेंट बॉक्समध्ये सांगत आहेत. महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये, काही सज्जांमध्ये, काही मंडळामध्ये मोजकेच भाग असे राहणार आहेत की त्या भागातील शेतकरी बांधवांना हेक्टरी जवळपास मोठ्या मुश्किलने 10,000 रुपयापर्यंतच्या रकमा मिळू शकतील. बाकीचे 60-70% रकमा अशा असणार आहेत की त्यांना हेक्टरी 3,000, 5,000 सुद्धा मिळणार नाहीये. 2,000, 8,000, 2,000, 2,500, 3,000 याच्या आतच हे शेतकरी गुंडाळल्या जाणार आहेत मित्रांनो. आणि यामुळेच फक्त आणि फक्त न मिळत असला, मागच्या काही वर्षामध्ये वेळेवर नाही पीक विमा मिळाला, या मेन कारणामुळे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये यावर्षी पैसे भरून पीक विमा फाडावायचा होता, या 2 कारणामुळे पीक विम्याकडे ऑलरेडी खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी पाठ फिरवलेली होती. ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फाडलेला होता ते शेतकरी बांधवच फक्त या पीक विम्या संदर्भात अपडेट घेण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण पीक विमा भरूनही काही मिळत नाहीये. तर अशा कंडिशनमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेलाच नाहीये, त्या शेतकरी बांधवांकरिता तर दूरपर्यंत काही सांगण्यात आलेलं नाहीये. आणि 100% गॅरंटी आहे की त्यांना रुपये खडकूही कोणी फेकून मारणार नाही, देणार नाहीये. मुख्यमंत्री महोदयांनी अतिवृष्टीचं नुकसान झाल्याच्या नंतर जे पॅकेज जाहीर केलं होतं, मदत जाहीर केली होती, तेव्हापासूनच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. तेव्हापासूनच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता की मुख्यमंत्री महोदय 17,500 रुपये हेक्टरी पीक विमा मिळवून देण्याचा प्रयत्न करू, हे कशाहून सांगत आहेत? हे मुख्यमंत्री साहेब कसं काय सांगू शकत आहेत? हे तर पीक विमा कंपनी, उंबरठा उत्पादन, कापणी प्रयोग, त्याचं झालेलं त्या सज्जातील मंडळातील नुकसान, पडलेला पाऊस, ह्या साऱ्या गोष्टीवर आधारित असणार आहे. मग आता मुख्यमंत्री महोदयांनी हा शब्द दिला कसा? बरं दिला तर तो आता पाळला जात आहे का? कारण की त्याकरिता मुख्यमंत्री महोदय समोर येऊन बोलणार आहेत का, सांगणार आहेत का? त्याच्यापेक्षा महत्वाचा विषय आहे, शेतकरी बांधवांना PMABYच्या पोर्टलवर कॅल्क्युलेशन झाल्याच्या नंतर ज्या काही रकमा दिसत आहेत, मेसेज दिसत आहे, व्हॉट्सअप चॅटबोटवर ज्या अमाऊंट दिसत आहे ते खूप छोटे छोटे आहेत. याचा अर्थ काय, आता परत विमा हा मिळणार आहे का? अजिबात मिळणार नाहीये. मग आता याची हमी, याची वही घ्यायची कोण? शेतकऱ्याचा सर्वच बाजूने, सर्वच योजनांमध्ये एवढा मोठा भ्रमनिरास झालेला आहे की बस विचारूच नका. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष, शेतकऱ्यांची नाराजगी
सर्वांना फेस करावं लागते आणि ती गोष्ट तेवढीच खरी आहे. इथून पुढे पीक विमा जरी योजना बदलली तरी पीक विम्याकडे शेतकरी पाठ फिरवणार का नाही, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर वर्षानुवर्ष झाले पीक विमे भरून, तक्रारी करून, क्लेम करून, सर्व खर्च करून, अर्ज भरताना लागणारा खर्च, कागदपत्राचा खर्च, यावेळेस तर पीक विमा भरण्याकरिता सुद्धा जो हिस्सा लागला शेतकऱ्याला, तो हिस्सा, साऱ्या गोष्टी पाहता जर शेतकऱ्याच्या खात्यात जर काहीच येत नसेल, हातात काहीच येत नसेल, तर 100% शेतकरी पीक विम्याकडे पाठ का फिरवणार नाही. ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा भरत असताना 1000, 2000, 4000, 5,000 रुपये पीक विमा भरण्याकरिता लागले, त्याचा हिस्सा म्हणून आणि बाकी इतर खर्च धरून, त्या शेतकरी बांधवांना जर तेवढे सुद्धा पीक विम्याचे पैसे मिळत नाहीये, तर मग शेतकरी बांधव पीक विमा इथून पुढे भरणार तरी कशाकरिता. फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना लुटल्याचं काम सुरू आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. आता जरी तुमचे अटी, शर्ती, नियम काही असतील, हरकत नसावी कंपनीचे, परंतु महाराष्ट्रभर अतिवृष्टीचं एवढं मोठं तांडव होतं. महाराष्ट्रभर शेत्या, नाले, नदी, नाले, गाय, गोठे, ढोरं, वासरे वाहून गेले. संपूर्ण महाराष्ट्राने, उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. ज्यामध्ये आता कुठल्याही लोकेशनची, गुगलची, लॅटिट्यूडची, लँटिट्यूडची कसली आवश्यकता नाहीये. असं असताना सुद्धा जर शेतकरी बांधवांना पीक विमा मिळत नसेल, किंवा एवढा तुटपुंजी रक्कम आहे, एवढा तुटपुंजा पीक विमा जर मिळत असेल, तर आता इथून पुढे शेतकरी बांधव नक्कीच पीक विम्याकडे पाठ फिरवतील. शेतकरी बांधवांचं मत, त्यांचं मतदान जरी फिरवल्या चाललं असेल, परंतु शेतकरी बांधवांनी जर पीक विमा भरलाच नाही, तर मग शेतकऱ्याच्या नावाखाली आता कोणतरी पीक विमा भरला आणि परत कंपनीला देणं घेणं, हे साठेलोट, असे प्रकार इथून पुढे घडताना दिसणार आहेत का? हे दिसणे शक्यच नाही. पीक विमा, शेतकरी बांधव रस्त्यावर येऊन सांगतील आम्ही पीक विमा भरलाच नाही. मग जेव्हा शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलाच नाही, तर मग ही पीक विमा योजना चालणार कशाकरिता, कशी चालणार, या सर्व गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत, पाहण्यासारख्या आहेत. हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य हेतू, मुख्य उद्देश फक्त आणि फक्त एवढाच आहे की पीक विमा तर काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना येणार आहे. स्टेटस चेंज होऊन जातील, प्रत्येक जिल्ह्याचे होऊन जातील. आमचा जिल्हा आहे का, हा जिल्हा आहे का, या जिल्ह्यात कधी सुरुवात होणार, ह्या प्रश्नाचे उत्तर काही आवश्यक घ्यायचे नाहीये. कारण की 4-8 दिवसाच्या अंतरामध्ये सर्व जिल्हे आणि ज्या डाटा पोहोचलेला आहे, कापणी प्रयोग, उंबरठा उत्पादन, ज्या काही मिळालेले आहेत, पैशावर आणणाऱ्या जाहीर झालेल्या आहेत, त्याच्यानुसार त्या जिल्ह्याचे कॅल्क्युलेशन होतील. कॅल्क्युलेशन होऊन तुमच्या रकमा सुद्धा दिसायला सुरुवात होऊन जातील. परंतु कॅल्क्युलेशन झाल्याच्या नंतर रकमा जर काहीच दिसत नसतील, 200, 400, 500, 150, 2800, 2200, 2400 अशा दिसत असतील, तर मग काय अपडेट घेऊन आणि काय आनंदाची बातमी आणि काय अर्थ आहे, याकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आणि फक्त एवढं सांगायचं आहे की शेतकरी बांधवांना पीक विमा तुटपुंजा म्हणजे नसल्यात जमा आहे असा मिळणार आहे. एवढं काय, या अगोदर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत असताना परत एकदा सांगत आहे की तुमचं महिन्याचं रिचार्ज सुद्धा निघणार नाही. काही शेतकरी बांधवांना अशा रकमा निघून येणार आहेत, समोर त्यांना दिसणार आहेत आणि त्या त्यांच्या खात्यावर जमा जेव्हा होतील तेव्हा होतील. त्यामुळे आता पीक विम्याचा काही प्रश्न खऱ्या अर्थाने जसा राहिलेला नाहीये. काही भागामध्येच फक्त शेतकरी बांधवांना हेक्टरी 10,000 रुपयापर्यंतचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते आणि त्या रकमा सुद्धा दिसू शकतात मित्रांनो. तर मित्र, हरकत नसावी. आनंदाची बातमी असली तरी नसल्यात जमा ही कडू बातमी आहे, गोड बातमी नाहीये. परंतु तुमच्या मनामध्ये याच्या व्यतिरिक्त या पीक विमा योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील, काही कमेंट, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील, नक्की 100% व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, विचारा. हरकत नसावी. कमी मिळो न मिळो, तुमचे काही जे प्रश्न असतील, तुमच्या काही संभ्रम असतील, त्या शक्यता तुमच्या ज्या काय असतील त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून मी नक्कीच करेल मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती तुमच्या लाख मोलाची ठरेल असं मी यावेळेस तरी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकत नाही, म्हणू शकत नाही. कारण की ती माहिती जी आहे ती गोड नाहीये, दिलासादायक नाही तुमच्याकरिता. तुम्हाला येणारी जी रक्कम आहे ती एकदम कमी आहे. त्यामुळे तुमचा भ्रमनिराश होणारच आणि तो होऊ नये आणि नंतर तुम्हाला जास्त त्रास होऊ नये, याकरिता फक्त थोडंसं लवकर ही कडू बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून मी अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्यावर आपण चर्चा करू. काही तोडगा काढता आल्यास, काही जर यामध्ये बदल करण्यात आला, शेतकरी बांधवांचा टाहू फुटला, आक्रोश फुटला आणि त्यामध्ये जर कंपन्यांसोबत परत एकदा मुख्यमंत्री महोदय साहेब समोर आले आणि कृषी मंत्र्यांसोबत देशाच्या बोलून चालून पीक विमा कंपन्यांसोबत बोलून काही तोडगा काढता आला, ज्यांनी पीक विमा नाही भरला त्यांच्याकरिता सुद्धा काही करता आलं, तर या पुढे भविष्यामध्ये दिसेल. 99% काही होणार नाही, काही भेटणार नाही आणि असं काही पाऊल उचलल्या जाणार हे आपल्याला सांगायची गरज नाहीये. तरी सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील त्या प्रश्नावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच थांबूया. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या करिताच्या नवीन उपयोगी माहिती सह. तोपर्यंत